मॉल येथे बॉम्बशोधक पथकाची रंगीत तालीम। जालना शहरातील बायपास रोड येथे असलेले कृष्णा मॉल येथे आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास बॉम्बशोधक पथक, ATS, QR टीम तसेच स्थानिक पोलिसांच्या सर्व पथकांनी अचानक भेट दिल्याने एकच खळबळ उडाली। कृष्णा मॉल येथून कंट्रोल रूम येथे एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून मॉलमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे फोन केल्याने सर्व पथक अवघ्या काही मिनिटातच दाखल झाले असून त्यांनी अत्यंत तातडीने कारवाई करत सर्व मॉलचा ताबा मिळवला व संशयास्पद वस्तू ताब्यात घेऊन त्याला डिफ्यूज केले। या सर्व कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। तर ही एक रंगीत तालीम असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांनी सांगितले। याबाबत सविस्तर वृत्त असे की कृष्णा मॉल येथून अज्ञात व्यक्तीने फोन करून कंट्रोल रूम येथे सूचना दिली की मॉलमध्ये काही संशयास्पद वस्तू आहे। याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी हे अवघ्या 10 मिनिटातच मॉल येथे पोहोचले। त्यांच्या पाठोपाठ बॉम्बशोधक पथक, श्वान पथक, QR टीम, ATS पथक, तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांनी अवघ्या 10 ते 15 मिनिटात मॉलला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत मॉलचा ताबा घेतला। काही मिनिटात संभाजीनगर येथील ATS पथक देखील दाखल झाले। मॉलमध्ये सर्वत्र शोध घेऊन संशयित वस्तू ताब्यात घेण्यात आली। यावेळी माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी म्हणाले की ही एक पोलिसांची रंगीत तालीम असून फोन आल्यानंतर सर्व पथक किती वेळात पोहोचतात व कशा पद्धतीने परिस्थिती हाताळतात याची एक रंगीत तालीम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी ATS सपोनी खार्डे, संभाजीनगरचे ATSचे सपोनी शीतल चव्हाण, जालना ATSचे सपोनी रशीद दळवी, नजीर शेख, ATBचे सपोनी यासीन, ASI अख्तर, हेड कॉन्स्टेबल शिवरकर, विनोद गडदे, SC कुरेवाड, QRA टीमचे जॅकीभाई, सपकाळ, अल्ताफ, कांबळे, कत्तूल, तुपे, गोरे, अन्सार याशिवाय तालुका पोलीस स्टेशनचे खरात, जाधव यांनी या रंगीत तालिमीत भाग घेतला। तर श्वान पथकातील शेरी या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला व संशयास्पद वस्तू पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली। या रंगीत तालीममुळे या परिसरात चर्चेला उधाण आले असून रंगीत तालीम असल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला। यावेळी मॉलचे संचालक अजय भरतिया यांनी सांगितले की कृष्णा मॉलला शहरामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून येथे जालनेकरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। मॉलच्या वतीने देखील सुरक्षा व्यवस्था म्हणून बाउन्सर ठेवण्यात आले आहेत। याशिवाय 30 CCTV कॅमेऱ्याने प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते अशी माहिती त्यांनी यावेळी सांगितली। कृष्णा मॉलला आम्ही आज भेट दिलेली आहे। साधारणपणे 3:30च्या दरम्यान संशयास्पद वस्तू या ठिकाणी मिळालेली आहे पोर्चमध्ये अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या सर्व टीम मोटिवेट झाल्या। कंट्रोलने कॉल दिला आणि टेररिस्ट स्क्वॉड जो आहे औरंगाबादचा त्यांना आम्ही बोलवलं या ठिकाणी आणि ती जी संशयास्पद वस्तू आहे आमच्याकडे उपलब्ध साधनसामुग्रीनुसार जी साधनसामुग्री उपलब्ध आहे डिफ्यूज करण्याची तिचा वापर करून ती सेफ ठिकाणी नेऊन ती डिफ्यूज करण्यात आली। काही वायरिंग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे, दिसून आलेलं आहे आणि ही एक रंगीत तालीम होती। रिस्पॉन्स टाईम काय मिळतो याची आणि ही रंगीत तालीम आम्ही अरेंज केलेली होती आणि चांगला रिस्पॉन्स टाईम सगळ्या यंत्रणेकडून मिळालेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये सगळ्या यंत्रणा पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना जे नेहमी करावयाची कामं असतात त्यांनी केलेली आहेत वेळेवर। हा आता सुरक्षा आढावाचा आणि आमच्या अलर्टनेस किती आहे आणि प्रिपेअर्डनेस किती आहे हे टेस्ट करण्याचं एक पार्ट आहे। त्या वेळेला आम्ही नेहमी करत असतो, ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यानुसार आम्ही करतो। आज जालना शहर का और जालना ज़िला का पहला कृष्णा मॉल जालना वासियों के लिए यहाँ बनाया गया है, जिसमें सभी सुविधा यहाँ दी गई है। टॉप फ्लोर पे यहाँ 3 मल्टीप्लेक्स थिएटर बहुत ही सुंदर बनाया गया है। उसी के साथ सेकंड फ्लोर पर बच्चों के लिए गेम जोन और फूड कॉर्नर भी यहाँ बनाया गया है। मसाज मशीन जैसा फ्रोजन मॉल औरंगाबाद में है उसके ही धरती पर जालना शहर में कृष्णा मॉल बनाया गया है और जालना वासियों के लिए जल्दी से जल्द यहाँ टाटा जुडियो का भी काम शुरू हो चुका है। आने वाले दिनों में एक सभी शहरवासियों को कृष्णा मॉल एक अद्भुत माहौल के रूप में यहाँ दिखाई देगा। कपड़ों की व्यवस्था, रेडीमेड, हर ब्रांडेड शूज और पार्लर की व्यवस्था यहाँ हमारे रितेश जी मंत्री और भावेश जी पटेल उनकी टीम द्वारा यहाँ
कृष्णा मॉल स्थापन किया गया है और काफ़ी अच्छा आनंद यहाँ जालना शहर के सभी लोग ले रहे हैं। जालना शहर के लोगों का बोलना ऐसा आ रहा है जो औरंगाबाद जाते थे अपने फैमिली को लेके, तो आज वह जाने की ज़रूरत उनको नहीं है। कृष्णा मॉल सभी सेवा यहाँ उपलब्ध करा रहा है और आज यहाँ बॉम्बे की ATS की टीम और औरंगाबाद की टीम यहाँ पर काफ़ी पुलिस का पथक या अचानक मल्टीप्लेक्स मॉल पे आया, तो उससे एक चर्चा का विषय जालना शहर में बना है कि इतनी पुलिस कृष्णा मॉल पे क्यों आई। तो उनका आज यहाँ माहौल फेमस होने के कारण और हज़ारों पब्लिक रोज़ यहाँ आ रही है, उसके कारण यहाँ स्क्वाड ने बम का डेमो यहाँ लिया है। भविष्य में कोई यहाँ पर बम की दुर्घटना न हो, ऐसी उनकी सभी कुलकर्णी साहब DISP के नेतृत्व में और PI केदार साहब के नेतृत्व में यहाँ एक डेमो काफ़ी अच्छा 1 घंटा का लिया गया है। तो मेरी सभी जालना वासी और सभी लोगों से विनंती है, कृष्णा मॉल में आप आइए, हर चीज़ का आनंद लीजिए, यह सभी सुविधा आपके लिए उपलब्ध कराई गई है।